मास्टर्स आजकाल कसं आहे, आपले जे खास करून पालक वर्ग आहे, त्यांच्या मनामध्ये मास्टर्सची जी व्हॅल्यू आहे, जी मास्टर्सची डिग्रीची जी एक रिस्पेक्ट होती किंवा त्याने जे डिफरन्शिएट केलं जायचं कॅन्डिडेट्समध्ये, ते आजकालच्या जमान्यात होत नाही. त्याच्यामुळे बॅचलर्स डिग्री कंप्लीट केल्यानंतर लगेच प्रत्येकाने फोकस केला पाहिजे आपलं आय-टी करिअर चालू करण्यावरती आणि मास्टर्स करू नये या मताचा मी नाही. पण मास्टर्स तुम्ही तुमचा जॉब करत असताना पॅरलली, एक्सटर्नली डेफिनेटली करू शकता. ज्याचा एक 4-5 वर्षानंतर तुम्हाला फक्त एक प्रमोशन्स वगैरे आय-टी कंपनीमध्ये याच्यामध्ये फायदा होईल. पण फक्त फुल टाईम मास्टर करण्यासाठी जर आपण 2-2 वर्ष वाया घालवतोय, तर याच्यामध्ये कसं आहे, एक स्टुडंट ज्याने फक्त बी-सी-ए केलंय आणि त्याच्यानंतर त्याला 1-1.5 वर्षाचाच एक्सपिरियन्स आहे पुढच्या 2 वर्षात आय-टी इंडस्ट्रीचा आणि एक स्टुडंट ज्याने बी-सी-ए प्लस फुल टाईम एम-सी-ए केलंय, एक्सपिरियन्स 0 आहे. म्हणजे आय-टी एक्सपिरियन्स 0 आहे. याच्यामध्ये ज्याने बी-सी-ए प्लस एक्सपिरियन्स केलंय त्याची व्हॅल्यू 10 पट आहे, ज्याने बी-सी-ए प्लस एम-सी-ए फुल टाईम 2 वर्षामध्ये केलंय. कधी? मग यामध्ये एम-सी-एची जी व्हॅल्यू आहे ती कधी आहे? जर तुम्ही अगदी टॉप युनिव्हर्सिटीज आहेत किंवा टॉप कॉलेजेस जसं आय-आय-टीज वगैरे आहेत, त्याच्यातनं तुम्ही फुल टाईम मास्टर करताय, ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. ते मास्टर तुम्हाला डिफरन्शिएट करून देणार आहे. पण जर आपण कुठल्याही आय-आय-टीज किंवा एन-आय-टीज व्यतिरिक्त नॉर्मल कॉलेजमधनं टायर 1, टायर 2, टायर 3 कॉलेजेसमधनं मास्टर फुल टाईम करण्यात 2 वर्ष वेळ वाया घालवतोय, तर कुठेतरी आपण आपलं करिअर चालू करण्याची जी प्रोसेस आहे तीच 2 वर्ष डिले करतोय.